सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या चॅनलमध्ये। लीळा चरित्रातील आजच्या सत्रामध्ये तुम्हाला अशा काही लीळा ऐकायला मिळणार आहेत की तुम्हाला आश्चर्य वाटेल। का आश्चर्य वाटणार आहे ते समोर जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिला तर कळेल। मी एवढंच सांगू शकतो की जीवाची गती एवढी अधोगामी आहे की इथे जो दादोस आहे रामदेव, तो स्वामीच्या ठिकाणी आल्यानंतरही किती मोठा दोष आचरतो। तर तो दोष कोणता होता हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नाहीतर पहिली लीळा ऐकली आणि समजला दोष असं नका करू। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला जास्तीत जास्त तुमच्या ज्ञानामध्ये भर पडेल आणि म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। कारण आजच्या सत्रामध्ये तुम्हाला समजणार आहे स्वामींचं पवते पर्व कुणी केलं, कसं केलं। भटोबासांनी वस्त्र देवांसाठी आणलेलं होतं स्वामींसाठी, परंतु मध्येच दादोसानं काय राजकारण केलं हे सर्व तुम्हाला माहिती होणार आहे। त्या सौभागाला कसे केळं खायला लावले स्वामींनी, अशा एकंदरीत आजच्या या सत्रामध्ये तुम्हाला 3 लीळा ऐकायला मिळणार आहेत। तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। कालच्या सत्रामध्ये जे आपण पाहिलं की भटोबास साडेगावला जातात, बळेग्रामला जातात आणि तिथून भक्तजनांना स्वामींच्या पविते पर्वासाठी घेऊन येतात। तर मग ते पविते पर्व कसं साजरं करतात सर्व भक्तजन मिळून हे तुम्हाला आजच्या सत्रामध्ये माहिती मिळणार आहे। कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर वर आय बटनमध्ये मी तो व्हिडिओ दिलेला आहे, आय बटनला क्लिक करा आणि कालचा व्हिडिओ पूर्ण पहा। नेहमीच्या प्रमाणे हे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं चरित्र तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेच व्हिडिओला लाईक करा। नवीन दर्शक कोणी आले असेल त्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा। म्हणजे स्वामींचा व्हिडिओ मी नवीन अपलोड केला की सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि सर्वप्रथम तुम्ही स्वामींचं चरित्र ऐकू शकाल। तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। लीळा चरित्र पूर्वार्ध, लीळा क्रमांक 303। परवी पूजा, पविते पर्वाची पूजा कशी करतात भक्तजन हे या चरित्रामध्ये आपल्याला समजणार आहे। पर्वाचा दिसी गोसावियांचा ठाई सडे सम्मार्जने चौकरंग माळिका, गोसावियांसी मर्दना मादणे झाले। पर्वाच्या दिवशी, जसं आपण परवा म्हणतो, 2 दिवस मागे जर आपल्याला उल्लेख करायचा असेल असा तर परवाच्या दिवशी म्हणतो, ते पर्व नाही इथे। तर पर्व म्हणजे पविते पर्वा। तर त्या पविते पर्वाच्या दिवशी सकाळी सडा सम्मार्जन झालं। सडा म्हणजे सडा टाकणे, सम्मार्जन म्हणजे सारवून घेणे। जे काही जागा असेल स्वामींच्या समोरची, अंगणातली, हे सर्व व्यवस्थित सडा सम्मार्जन करून स्वच्छ केलं। नंतर काय केलं तर चौक रंग माळिका भरल्या, म्हणजे रांगोळी काढल्या स्वामींसमोर। स्वामींना मर्दना झाली, मादने झाले। देवाचा बिडारी उपाधी सिदोरी ठेविली होती। स्वामींना मर्दना झाली म्हणजेच काय तर उठणं लावून मालिश झाली अंगाचीच मस्त, आणि मादने म्हणजे आंघोळ झाली। आणि देवाचा बिडारी उपाधी सिदोरी ठेवली होती। जे दादोसाचं बिडार होतं तिथे उपाध्यांची शिदोरी होती आणि ते शिदोरी आणावया गेले। उपाध्य ते शिदोरी आणण्यासाठी गेले दादोसाच्या बिडारावर। सिदोरी घेऊन आले बाईसी पुसिले। उपाध्य शिदोरी घेऊन आले आणि आल्यानंतर बाईसा विचारतात, जानो महात्म्याची बिढारा गेला होतासी। उपाधी म्हणितले हो बाई गेला होता। बाईसा विचारतात जानोपाध्यांना
की तुम्ही महात्म्याच्या बिडारावर गेला होतात का? उपाध्ये म्हणतात हो. महात्म्याचा ठाई पर्व होत असे हो बाई. उपाध्ये सांगतात. काय सांगतात? तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल. पविते पर्व करण्यासाठी भट्टोबासांना याच रामदेवाने पाठवलं होतं, दादोसाने पाठवलेलं होतं की सर्व भक्तजनांना घेऊन ये. बळेग्रामचे भक्त, साडेगावचे भक्त यांना घेऊन ये, आपण सर्वजण स्वामींचं पविते पर्व करू. परंतु दादोसांनी काय केलं? इथं अधिकवृत्ती आचरण चालू केलं. स्वामी तिथेच आहेत, बिडार दूर होतं परंतु बीडमध्येच आहेत ना, एकाच गावात आहेत, जास्त काय अंतर नाही बिडाराचं. खरंच एक 25-30 किलोमीटर अंतर आहे म्हटलं तर काही वेगळी गोष्ट, दुसऱ्या गावाला आहेत. परंतु त्याच गावामध्ये, त्याच भागामध्ये बिडार केलेला आहे, स्वामींच्या आसपासच. आणि स्वामींच्या अगोदर हे दादोस जे आहेत काय करत आहेत? उपाध्ये सांगतात बाईसांना. उपाध्ये म्हणतात की बाई, महात्म्याचा ठाई पर्व होत असे, म्हणजे दादोसांचं पविते पर्व काळ चालू आहे. तो बाईसी म्हणितले देखिले की बाबा या रामासी काही झाले. बाईसांना पण राग आला. इथे स्वामी आहेत, स्वामींचं पविते पर्व करायचं म्हणून सर्व भक्तजनांना त्याने भट्टोबासांच्या हाती बोलावून घेतलं आणि इथे आल्यानंतर स्वतःचं पवित्र करून घेतो. आणि म्हणून बाईसा म्हणतात स्वामींना, देखिले की बाबा या रामासी काय झाले, या रामदेवाला काय झालं? अगोदरच पवित्र करून घेतोय स्वामींच्या. येथीचा येथ बाबा असती आणि आधी आपला ठाई पर्व केले. बाईसा म्हणतात इथेच स्वामी आहेत आणि इथल्या इथे त्याने सर्व अगोदर, स्वामींच्याही अगोदर स्वतःचं पर्व करून घेतलं, पविते पर्व. सर्वज्ञ म्हणितले. यावर स्वामी उत्तर देतात. काय म्हणतात स्वामी? बाई दोन्ही चारी भात वेळती झाली तरी पोरा जीवाचे माथेया डोळे जाता वेळूची न लगे. स्वामी उत्तर देतात, जीवाची स्थिती कशी आहे? स्वामी म्हणतात, बाई पोरा जीवा दोन्ही चारी भात वेळती झाली. या दादोसाला 2-4 भात वेळती म्हणजे शिष्य परिवार जमला त्याच्याजवळ आणि त्यामुळे त्याचे डोळे माथ्याला गेलेले आहेत. आणि स्वामींनी जे वाक्य उच्चारलं, इथे स्वामींनी काय सांगितलं? फक्त दादोसाविषयी नाही सांगितलं, एकंदरीत सर्व जीवांचं सांगितलं. काय म्हणतात स्वामी? दोन्ही चारी भात वेळती झाली तरी पोरा जीवाचे माथ्या डोळे जाता वेळूची न लगे. एकंदरीत सर्व जीव जातीविषयी स्वामी सांगतात की सर्व जीव असेच आहेत. 2-4 शिष्य परिवार जर मिळाला तर या जीवाचे माथ्याला डोळे लागतात. म्हणजे फार गर्व, अहंकार येऊन जातो. आता हे अहंकाराचेच कार्य आहेत, गर्वाचेच कार्य आहेत. स्वामी असताना जवळच बाजूला बिढार केलेला आहे दादोसांनी आणि स्वतःचं पवित्र करून घेत आहेत. आणि त्यासाठी स्वामींनी हे आपल्याला सूत्र सांगितलेलं आहे. मग बाईसी उपाधी ते पुसिले. बाईसा उपाध्यांना विचारतात, महात्म्याचा ठाई पर्व होत असे तरी तू आलासी हे काही? बाईसा म्हणतात, जर रामदेवाचं तिथे पर्व चालू होतं, पविते पर्व, तर मग तू कसं काय आला इकडे? सर्वज्ञ म्हणितले. उपाध्ये बोलण्याच्या अगोदर स्वामीच उत्तर देतात. म्हणजे स्वामींनाही किती आपल्या भक्ताचा अभिमान आहे. लगेच उत्तर देतात स्वामी. काय म्हणतात स्वामी? बाई चांगो आणि हे येथीचेची की. स्वामी म्हणतात, बाई चांगदेव भट्ट आणि जानो उपाध्य ते येथीचे की, म्हणजे ते आमचे आहेत. तर कसे भक्त असतील की देव स्वतः म्हणतात की हे आमचे आहेत. तसं समर्पण त्यांचं होतं स्वामींच्या ठिकाणी. हे तेथ का जाती? स्वामी म्हणतात ते आमचे आहेत, तिथे का जातील बरं? ते नाही जाणार. मग बाईसी उपाधी चांग देवो भटी प्रश्नायकी पदुमनाभी गोसावियाचा ठाई पर्व केले. म्हणजे बघा, त्या रामदेवाने भट्टोबासांना पाठवलं भक्तजन आणण्यासाठी. आबाईसाला आणलं, म्हणजे स्वतःची आई भट्टोबासांची. त्यांनी जाऊन साडेगावला आबाईसाला आणलं, उमाईसाला आणलं.
बळेग्रामला गेले भट्टोबास, परत कोणाला आणलं तिथून? उपाध्यांना आणलं, चांगदेव भटांना आणलं, गोंदोला आणलं, सौभाग्याला आणलं, सौभाग्य नावाची एक बाई होती, दायंबाला आणलं. एवढे जण आणले कोणी? भट्टोबासांनी देवाचं पर्व करण्यासाठी. आणि मध्ये काय झालं? देवाचं पर्व गेलं कोणीकडं? देवाचं पर्व कोणी साजरं केलं? तर चांगदेव भट्ट, उपाध्य आणि परसनायक आणि पद्मनाभी यांनी फक्त देवाचा ठाई पर्व केलं. आणि बाकीचा शिष्य परिवार, बाकीचा म्हणजे कोण कोण? आबाईसा, उमाईसा, भट्टोबास, हे सर्व, गोंदो, सौभाग्य, हे सर्व त्या रामदेवाच्या ठिकाणी राहिले आणि त्याचं पर्व केलं. तर रामदेवाचं पर्व केलं, देवाकडे नाही आले. मग देवाचं पर्व फक्त या 2-4 भक्तजणांनी केलं. तर अशी जीवाची अधमती आहे. परमेश्वराच्या देखतही आपण अधिकृती करायला लागतो. कधी ना कधी तुमच्याकडून माझ्याकडून असे अपराध घडलेलेच आहेत. अनंत सृष्टी गेलेले आहेत. अनंत सृष्टीमध्ये आपण अनंत जन्म घेतले, आपणही ईश्वराच्या सन्निधानी गेलो आणि असंच काहीतरी अधिकृतीचे दोष, काहीतरी म्हणजे देवाचं सांगितलेलं नाही करायचं, आपल्याच मनाचं करायचं, असेच आपण वागलेलो आहोत. आणि म्हणून आपल्याला असन्निधानी जन्माला यावं लागलं. स्वामी अगोदरच उत्तरपंथी निघून गेले, आपल्याला स्वामीच्या सन्निधानी जन्म झाला नाही तिथे आणि स्वामीचं सन्निधानी आपल्याला मिळालेलं नाही. ह्या मागचं कारण हे आहे की हा जो दोष आचरलेला आहे दादोसांनी या लीळेमध्ये, असेच दोष आपण आचरलेले आहेत ईश्वराच्या सन्निधानामध्ये. कधी का असेना, हजारो जन्मापूर्वी. कारण की श्रीकृष्ण महाराज काय म्हणतात? मयी चानन्य योगेन भक्तिरव्य विचारिणी. श्रीकृष्ण महाराज म्हणतात की सर्व त्याग करून माझा तू काय कर? अनुकरण कर, माझ्या ठिकाणी अनुसरण घे. परंतु हे असे जे स्वामी श्रीकृष्ण महाराजांनी सांगितले असेल, कोणत्याही अगोदरच्या ईश्वर अवतारांनी जे काही वचनं सांगितले असतील त्याप्रमाणे आपण वागलो नाही. आणि दुसऱ्या एका ठिकाणी श्रीकृष्ण महाराज सांगतात, बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तवचार्जुन तान्यहम वेद सर्वाणी नत्वम वेद परंतप. श्रीकृष्ण महाराज म्हणतात की हे अर्जुना, किती जन्म झालेत यापूर्वी, ईश्वराने किती अवतार घेतलेत, आणि हे अर्जुना तुझे जन्म आतापर्यंत पूर्वी किती झालेत? खूप झालेत, भरपूर झाले, त्याची गणती नाही. श्रीकृष्ण महाराज म्हणतात की माझे अवतार म्हणजे ईश्वराचे अवतार किती झालेत ते मला माहिती आहे, परंतु अर्जुना तू जीव आहेस, तुला माहिती नाही तुझे किती जन्म झालेत. तर असेच आपलेही जन्म झालेले आहेत, करोडो अरबो जन्म झालेले आहेत, परंतु आपण देवाचं म्हटलेलं केलं नाही आणि त्यामुळे आपण असन्निधानी जन्माला आलो. ईश्वराच्या सन्निधानी अशा अधिकृतीने वागलो आणि मग काय होणार होतं? आपलं हेच होणार होतं, ते व्हायचं ते झालं. पूर्वार्ध लीळा क्रमांक 304. देवक्षाळित वस्त्र स्वीकारू. एक दोष लीळेमध्ये पाहिला आपण. इथेच नाही थांबले हे दादोस. हा जीव किती खड्ड्यात जाण्याचा प्रयत्न करतो, जास्तीत जास्त खोल जाण्याचा प्रयत्न करतो. नरकात कसं जाता येईल याचाच विचार असतो याचा. चांगले काम कधी करावं वाटत नाही, वाईट कामाच्या नादी लागतो हा जीव, वाईट लोकांच्या नादी लागतो आणि अधगामीच होतो हा जीव. त्यासाठी एक दुसरं उदाहरण आपल्या समोर येते, याच चरित्रामध्ये आहे. देवक्षाळित वस्त्र स्वीकारू पूर्वार्ध लीळा क्रमांक 304. या चरित्रामध्येही तुम्हाला असाच एक दोष लक्षात येईल दादोसांचा. हे ऐकल्यानंतर तर तुमचं खरंच असं मनाला काहीतरी एक वेगळं वाटून जाईल की खरंच दादोसांनी किती म्हणजे नीच दर्जाचं राजकारण केलेलं आहे. तर सविस्तर लीळा ऐका, मध्ये सोडून जाऊ नका, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. देवी आपणे असी पूजा करविली. झाली पूजा, पर्वकाळ जो होता तो झाला. गळा मुठी एकी पवित्या. गळ्यामध्ये एक मुठभर असे धागे जमतील एवढे असे मुठभर असे पोवते जमलेले होते सुताचे. म्हणजेच काय, ज्याला जानवं बोलतो आपण. आपण देवाला पोवते वाहतो तर नारळाला जानवं लावत असतो. नेमकं पवित्र पर्व सण काय आहे? जे सत्य सनातन धर्म आहे, जो हिंदू धर्म आहे, या धर्मामध्ये वर्षातून एकदा या पवित्र पर्वाला, याच पर्वाला सर्व लोक जानवं बदलत असतात. बरं, अशातली काही गोष्ट नाही की ब्राह्मण लोकच जानवं वापरतात.
मी बरेच काही पाहिले जुने लोक बघा तुम्ही, मग ते मराठ्याचे असतील किंवा दुसऱ्या समाजाचे असतील, जे आध्यात्मिक असतात तेही जानवं वापरायचे. जानवं वापरण्याला बंधन नव्हतं. क्षत्रिय पण जानवं वापरायचे. तर मला सांगायचं एवढंच की जानवं जे आहे ते वर्षातून एकदा अर्पण करत असतात आणि त्याच दिवशी ते बदलत असतात आणि मग ते वर्षभर ते जानवं चालवायचं आणि वर्षाकाठी ते याच पर्वाच्या दिवशी बदलायचे. जो आध्यात्मिक असेल तो जानवं घालत होता. त्याच्यामध्ये कोणतीही जातीपातीचं घेणे देणं नाही. यापूर्वी आपला विषय झालेला आहे, तर मी त्या विषयाकडे पुन्हा जाणार नाही. तर हे जे जानवं आहे प्रत्येक आध्यात्मिक व्यक्ती हा घालायचा पूर्वीच्या काळामध्ये. याला जातीपातीचं काही घेणं देणं नव्हतं. तर हा पौते पर्व आहे. वर्षाकाठी या दिवशी पौते पर्वाच्या दिवशी पौतं नवीन घालायचे गळ्यामध्ये, म्हणजे जानवं बदलायची. सर्वांगी चंदनाची भोरी, खूप मोठं जानव्याचे असे माळाच्या माळा गळ्यात होत्या आणि मुठभर असं जणू काही ते जानवं जमलेलं आहे एवढे गळ्यामध्ये पौते घातले होते यांनी, म्हणजे जानवे घातले होते. सर्वांगावर चंदन लावलेलं होतं, टिळा गंधाक्षता कपाळावर लावलेल्या. भटिया आपणे आसी वस्त्र विणविले होते ते दादोसी वाहिले. ते दादोसासी वाहिले. भटोबासनी काय केलं होतं आपण मागच्या एका सत्रामध्ये पाहिलेलं आहे. म्हणजेच पूर्वार्ध लीळा क्रमांक 302 या लीळेमध्येच आपण पाहिलेलं आहे की भट्टोबास जे आहे ते कामखेड्याला गेल्यानंतर तिथे 2 वस्त्र विणवून घेतात विणकराकडून. 2 दामाने उत्तम दर्जाचं जे वस्त्र होतं ते दादोसासाठी होतं आणि 2 दामाने कमी किमतीचं कमी क्वालिटीचं हे स्वतःसाठी त्यांनी विणून घेतलेलं होतं. हे कालच्या सत्रामध्ये वर आय बटनमध्ये व्हिडिओ आहे, पाहू शकता तुम्ही जर तुम्हाला मागची लीळ आठवत नसेल तर. तर या लीळेमध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे म्हणून मी कालच्या लीळेचा उल्लेख केला. तर काय म्हणतात चरित्रकार, भटी आपणे अशी वस्त्र विणविले होते ते दादोसासी वाहिले. म्हणजे 2 दामाने हलकं वस्त्र कमी दर्जाचं ते जे वस्त्र स्वतःसाठी शिवलं होतं ना, विणून घेतलेलं होतं, ते वस्त्र दादोसांना अर्पण केलं भट्टोबासांनी. आणि त्यांना काय वाटलं भट्टोबासांना की स्वामी आलेले आहेत तिथं, मग उत्तम दर्जा जे आहे त्या वस्त्राचा, म्हणजेच दादोसाठी जे वस्त्र होते तयार केलेलं, ते वस्त्र आपण स्वामींना अर्पण करूया आणि माझं वस्त्र आहे ते दादोसांना देऊन टाकूया, असं त्यांच्या मनामध्ये आलं. आणि म्हणून त्यांनी काय केलं, स्वतःचं वस्त्र दादोसांना देऊन टाकलं. देवा कारणे विणविले होते ते गोसाव्या कारणे ठेविले. जे वस्त्र दादोसासाठी आणलं होतं ते स्वामींसाठी ठेवलं भट्टोबासांनी. देवी आपणे अशी पविते वाविले. रामदेवाने पौतं व्हायला लावलं भट्टोबासांना स्वतःच्या ठिकाणी. मग दादोस शिष्यासहित निघाले. दादोस निघाले शिष्यांसोबत. गोसावी अशी पौते वाविया. बघा, सर्व पविते पर्व काळ स्वतःचा करून घेतला. पहिलं गंध, अक्षता, अंगाला चंदन, म्हणजे जेवढी अधिक वृत्ती आचरता येत होती तेवढी अधिक वृत्ती इथे त्या दादोसाने आचरलेली आहे. आणि तसं गळ्यात जे काही जानवं होतं, अंगाला चंदन होतं, कपाळावर गंध होता, हे सर्व तसंच ठेवून ते कुठे निघालेले आहेत, शिष्यांसोबत स्वामींचं पौतं करण्यासाठी निघालेले आहेत. वाटेसी म्हणितले नागदेया तुझे काखेसी काही. नागदेवाचार्यांच्या काखेमध्ये त्यांना काहीतरी दिसलं दादोसांना, आणि म्हणून दादोस विचारतात, नागदेया हे तुझ्या काखेमध्ये काय आहे बरं? दादो हे वस्त्र. भट्टोबास म्हणतात, दादो हे वस्त्र आहे, कपडा आहे. वस्त्र कायसे. दादोस लगेच विचारतात, कशाचा कपडा आहे हा? ना तुम्हा कारणे विणविले होते ते गोसाव्या कारणे ठेविले. म्हणजे पूर्वीचे लोक बघा खोटं बोलत नव्हते. आता इथे भट्टोबासांना म्हणता आलं असतं, काहीतरी लबाडी करता आली असती, परंतु भट्टोबासांचं जे मनामध्ये होतं, जे काही खरं होतं ते बोलून टाकले त्यांनी. काय म्हणतात ते, ना तुम्हा कारणे विणविले होते ते गोसाव्या कारणे ठेविले. भट्टोबास म्हणतात की मी जे तुमच्यासाठी वस्त्र ठेवलं होतं ते स्वामींना अर्पण करावं म्हणून मी बाजूला ठेवलं. आपल्या कारणे जे विणविले होते ते तुम्हासी वाहिले. आणि जे माझ्यासाठी मी तयार करून घेतलं होतं, विणून घेतलं होतं वस्त्र,
ते मी तुम्हाला अर्पण केलं. दादोसी म्हणितले मा तुझ गोसावी काही होती. आता तर कळस झाला दादोशाच्या बोलण्याचा. काय म्हणतात दादोस? मा तुझ गोसावी काही होती. तुझे कोण लागतात बरं गोसावी? सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी तुझे कोण लागतात? तू अवघे ते अम्मासीची करावे. दादोसांना म्हणायचं होतं की तू वस्त्र अर्पण करायला निघालास तिथे, चांगलं माझ्यासाठी आणलेलं वस्त्र स्वामींना अर्पण करतोस असं म्हणत आहे तू, तुझे लागतात तरी कोण गोसावी? तू अवघे ते अम्मासीची करावे. तुला जे काही करायचं आहे ते अम्मासीची कर. म्हणजे दादोस म्हणतात आम्हालाच कर, तू काय करायचं ते. आम्ही गोसावी अशी करावे आणि मग आम्ही अर्पण करावं स्वामींना. वाटेसीची बैसले. आता तर फारच झालं, आता कहरच होऊन गेला. रस्त्यातच मांडी मारून बसले. काय म्हणतात बसून? आपणे अशीची वस्त्र वाविले. म्हटले हे वस्त्र मला अर्पण कर. तू माझा शिष्य आहेस, तुझं आणि देवाचं काही एक घेणे देणं नाही. मी तुझा गुरु आहे, मला वस्त्र अर्पण कर. रस्त्यात पालखन मांडी मारून बसले. आणि शेवटी भटोबासांनी मग ते वस्त्र त्यांना अर्पण केलं. ऐकायलाच तयार नाही माणूस. रस्त्यात जर मांडी घालून बसलाय दादोस, मग आता करणार काय? भटोबासांनी वाहून दिलं, वस्त्र अर्पण केलं. मग तेची वस्त्र गोसावियासी वाविया घेऊन आले. झाला एक दोष झाला, दुसरा दोष झाला, तिसरा दोष तयार लगेच. जे वस्त्र भटोबासांनी कोणाच्या अंगावर टाकलं? दादोसाच्या अंगावर टाकलं. आता ते वस्त्र त्यांना अर्पण केलं, त्यांच्या अंगावर टाकलं. ते वस्त्र झालं ओवळं. म्हणजेच काय तर डबल अर्पण केलं ना. आता दादोसाला ते वस्त्र अर्पण केलं, मग आता दादोस काय म्हटले होते की तू आम्हाला अर्पण कर, आम्ही देवाला अर्पण करू. म्हणजे याला एवढंही वाटलं नाही की आपल्याला अर्पण झालेलं वस्त्र आपल्या अंगावर घेतलेलं आपण देवाला कसं अर्पण करावं, डबल कसं काय करावं. कारण की त्याच्या दादोसाच्या मनात विचार होता की डबल आपण स्वामींना अर्पण करू. तर हा पुन्हा दोष घडला एक. पुढे काय काय होते ते फारच अजून माहिती तुम्हाला मिळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. गोसावियाच्या ठायासी गेले सर्व स्वामींजवळ. दंडवत केले, श्रीचरणा लागले, पविते वाहिले. स्वामींना दंडवत केला, श्रीचरणाला लागले आणि स्वामींना ते पवतं वाहिलं दादोसाने. त्याची वस्त्र ओळगवू गेले, पवतं वाहिलं. आणि आता तुझे स्वतःला वस्त्र टाकून घेतलं होतं अंगावर, ते वस्त्र काढलं आणि स्वामींवर टाकायला लागले दादोस. तव गोसावी डावीनी श्री करे निराकरिले. डाव्या हाताने स्वामींनी निराकरलं, म्हणे तुमचं वस्त्र आम्हाला लागत नाही, नको म्हणे हे वस्त्र आम्हाला. मग श्रीचरणापासी घडी ठेविली. आता घ्यायला तयार नाहीत स्वामी. मग आता काय करावं? त्या वस्त्राची घडी केली आणि स्वामींच्या श्रीचरणाजवळ ठेवून दिली. गोसावी डावेनी श्रीचरणीचेनी अंगुठेनी घडी ऐसी परती केली. स्वामींनी काय केलं? पुनश्च डाव्या श्रीचरणाच्या अंगठ्याने त्या कपड्याची जी घडी होती ते पलीकड सरकवली. देवी ऐसे आडवे तिडवे पाहिले. आता दादोसाला वाटला अपमान. पहिलं वस्त्र टाकायला गेलो, स्वामींनी घेतलं नाही. पुन्हा घडी करून श्रीचरणापाशी अर्पण केलं, तरी स्वामींनी घडी बाजूला सरकून दिली. आता ह्या वाक्यांमध्ये तुम्हाला लक्षात आलं नसेल कदाचित, चरित्रकारांनी शब्द काय वापरलेला आहे स्वामींसाठी. स्वामींनी तोच अनुकार केलेला आहे. आणि स्वामींचा अनुकार म्हणजे प्रत्येक अनुकारामध्ये काहीतरी गुह्यार्थ लपलेला असतो. तो गुह्यार्थ काय? स्वामींनी हाताने ज्यावेळेस निराकरण केलं त्यावेळेस कोणता हात वापरला? डावा हात वापरला. डावा हात हा काय असतो? आपण कमी दर्जाचा मानतो डाव्या हाताला. उजव्या हाताला सर्वश्रेष्ठ व्यक्ती असतात. उजवा हात महत्वाचा, डावा हात कनिष्ठ असतो. उजवा हात श्रेष्ठ, डावा हात कनिष्ठ. आणि दुसरं, आता तुम्हाला असं वाटलं हे काय डावा आणि उजवा लावलं इथं, तर ह्याला प्रमाणभूत म्हणून तुम्हाला एक दुसरी गोष्ट सांगतो. आता स्वामींनी इथं डाव्या हाताने दाखवलं म्हणजे तुम्हाला तर समजून आलंच असेल की त्याने असं एक हीन भावनेने अर्पण केलेलं वस्त्र होतं, म्हणून स्वामींनी डाव्या हाताने निराकरण केलं. उजवाही हात दाखवायला तयार नव्हते देव. उजव्या हाताने निराकरण नाही केलं, डाव्या हाताने निराकरण केलं. पायापाशी घडी ठेवली तर डाव्या पायाच्या अंगठ्याने ती घडी बाजूला केली. म्हणजे स्वामींना खूप खंती आलेली होती तिथे त्यांच्यावर. स्वामींना उजवा पायही लावा वाटला नाही, उजवा हातही लावासा वाटला नाही, तर डाव्या हाताने डाव्या पायाने निराकरण केलेलं आहे त्याचं. दुसरी एक गोष्ट, कुठे मार्गामध्ये तुम्ही जर गेलात तर ही महत्वाची गोष्ट आहे.
वामवेधे संपादिला पदार्थ तो निघावा. वामवेधे म्हणजे मार्गामध्ये गेल्यानंतर कधीही आवडीपूर्वक आपण तिथे क्रिया केली पाहिजे. वामवेधे, वाम म्हणजे काय? वाम म्हणजे डावा हात. डावा हात काय आहे? कनिष्ठ आहे किंवा दुय्यम दर्जाचा आहे, महत्वाचा उजवा हात असतो. तर इथे त्या पक्षकारांना आपल्याला हे सांगायचं आहे की मार्गात गेल्यानंतर, आश्रमात गेल्यानंतर, कोण्या तीर्थस्थानापाशी गेल्यानंतर वाम वेधे करू नका कोणतीच क्रिया. वाम म्हणजे डावी, म्हणजे कनिष्ठ आवडीने क्रिया करू नये, तर अत्यंतिक आवडीने, श्रेष्ठ प्रकारच्या आवडीने आपण क्रिया केली पाहिजे. तरच परमेश्वरालाही त्या क्रियेविषयी संतोष वाटतो. परमेश्वर ती क्रिया स्वीकार करतात. आणि म्हणून इथे स्वामींनी काय केलं तर डावा हातच दाखवला, कपडा नको म्हणून, आणि डाव्या पायानेच घडी दूर लोटलेली आहे. देवी ऐसे आडवे तिडवे पाहिले, देवांनी म्हणजेच रामदेवांनी आडवं तिडवं पाहिलं, इकडं तिकडं तिरपतारप पाहिलं, असं थोडे नजर वाकडी करून. कोणी पाहिलं तर नाही. स्वामींनी इथं माझं वस्त्र स्वीकार केलं नाही, माझा अपमान झालेला आहे. परंतु या दादोसाला हे कळत नव्हतं की आपण किती मोठा दोष आचरलेला आहे इथे. तर जीवाची गती अशी आहे, आपण किती दोष आचरला हे पाहत नाहीत. देवाकडून कमी जास्त काय झालं की मग देवानं असं करायला नाही पाहिजे होतं, देवानं असं का केलं, देवाने तसं काय केलं, देवाला कळत नव्हतं का, देव तर सर्वज्ञ आहे, मग देव असं का होऊ दिलं देवानं आपल्या घरी. परंतु आपण हे विचार करत नाही की असं घडलं आपल्या घरी जे व्हायला नाही पाहिजे होतं, तर ह्याला कारण काय असू शकते. माझ्याकडून तर काही अनिष्ट क्रिया घडल्या गेलेली नाही, ही विचार आपण करत नाही. आणि बाईसासी पविते वाहिले, दंडवत करुणे निघाले, बिढारा गेले. आणि मग स्वामींनी वस्त्र घेतलं नाही, आणि मग त्यांनी काय केलं, बाईसांना पौत अर्पण केलं आणि दंडवत करून निघाले, बिढारावर गेले. सर्वज्ञ म्हणितले पोरू ये तुले ही नेणे, कोण कोणा वडील जाणा पागा, येणे आधी बाईसासी पविते का वाहिले. स्वामी म्हणतात काय पोराला म्हणावं या दादोसाला, कोण मोठं कोण लहान, इथे काही असं आहे का, त्याला काही समजतच नाही. पोरू येतुलेही नेणे म्हणजे याला काहीची माहिती नाही, कोण वडील आहे कोण काय आहे. आणि स्वामी चांगदेव भटांना उपाध्यांना प्रश्न करतात की बाईसांना यांनी पौत का व्हायला तुम्हाला माहिती आहे का. नानेणोची जी भक्तजन म्हणतात आम्हाला माहिती नाही, गोसावी सांगावे, तुम्हीच सांगा. सर्वज्ञ म्हणितले, यावर स्वामी म्हणतात आता जे माग शब्द आलेला आहे की कोण वडील कोण काही माहिती नाही, तर इथे स्वामींना असं म्हणायचं होतं की हे जे दादोस आहेत, या दादोसांपेक्षा बाईसा तर वडीलच आहेत, पात्रतेने मोठे आहेत, योग्यता त्यांची जास्त आहेत. बाईसा योग्यतेने जास्त मोठे आहेत. कशामुळे तर बाईसा प्रेमीय भक्त आहेत. बाईसांनी असं कधीच केलं नसतं जसं दादोसांनी केलं. स्वतः अगोदर पवतं, रस्त्याने बसले, कपडा मलाच दे, हे असे कामे केले नसते, कारण की प्रेमीय भक्त आहेत बाईसा. आणि अशा ह्या योग्यतेने थोर असलेल्या यांना पवतं केलं. तर का केलं ते स्वामी सांगतात की गोसावी सांगावे असं भक्तांनी विनंती केली. त्यावर स्वामी म्हणतात तुम्ही अवघे यासी वाल म्हणून, म्हणजे सर्वज्ञ म्हणितले तुम्ही अवघे यासी वाल म्हणून. स्वामी म्हणतात की दादोसांना वाटलं की दादोसांनी स्वतः बाईसांना पौतं वाहिलं की मग बाईसांना पौतं वाहिलं म्हणून तुम्हीही दादोसांना पौतं करणार असं त्यांना वाटलं. त्यांची अपेक्षा अशी होती की मी बाईसांना पौतं केलं म्हणजे बाकीचे पण मला पौतं करतील, साठलोट मानमान्यता करून घ्यायची, असं दादोसांना अपेक्षित होतं. परंतु तसं काही घडलं नाही. मग सर्वज्ञ म्हणितले बटिका हे वस्त्र ओहळोनी आणा गा. मग स्वामी बटिकाला म्हणतात की हे वस्त्र आता थोडंसं पाण्यामधून धुवून आणा. तो बाईसी म्हणते बाबा नवे वस्त्र ओहळविले विसाईल ऐसे होईल. बाईसा म्हणतात की हे कपडा नवा आहे आणि कडक दिसतोय, धुतल्यानंतर पुन्हा थोडंसं असा चोळामोळा होऊन जाईल, नरम पडून जाईल. कायसिया धुवावे बाबा, नवाच कपडा आहे, कशाला धुवायची गरज आहे, याला नाही धुवायची गरज. एक दोन्ही दिस तरी नवे वस्त्र पांगिरी जो बाबा. बाईसा म्हणतात 2 दिवस तरी वापरा, कमीत कमी नवं वस्त्र आहे.
तो सर्वज्ञ म्हणले, बाई पोरू आपले उवेळे येथ वावो आला. स्वामी म्हणतात, बाई हे ओवळे वस्त्र आहेत आणि ओवळे वस्त्र आम्हाला अर्पण केलेत त्या दादोसाने. येथ वावो एके नये ऐसे प्राणियासी विधी अविधीचे नान नाही. आमच्या ठिकाणी असं वस्त्र वापरावं की अर्पण करावं की न करावं हेही त्याला ज्ञान नाही. त्या दादोसाला स्वतःला अर्पण करून घेतलं, अंगावर परावरण केलं, त्याने अंगावर टाकायला लावलं भटोबासांना आणि मग ते वस्त्र काढलं आणि आम्हाला अर्पण केलं. काही करिता काही होईल ऐसेही नेणे. असं केल्यानंतर काय त्याला पाप लागेल, असं केल्यानंतर त्या दादोसाला काय पाप लागेल असं त्यालाही काही माहिती नाही. मग ते वस्त्र ओळून आले, मग गोसावी प्रावरण केले अंक. मग ते वस्त्र भट्टिकाने चांगलं पाण्यामध्ये धुवून आणलं आणि मग ते स्वामींनी प्रावरण केलं. स्वामी प्रावरण करणार नव्हते, परंतु भट्टोबासांच्या पैशाचं वस्त्र आहे म्हणून स्वामींनी इथे स्वीकार केला वस्त्राचा. नाहीतर या दादोसाचा कपडा स्वामी म्हटले असते आम्हाला वापरायचाच नाही, द्या टाकून. परंतु तिथे भट्टोबासांचे पैसे खर्ची झाले होते. आणि भक्ताचा अभिमान किती आहे यावरून आपल्याला लक्षात येते की स्वामी म्हणतात, हे ओवळं वस्त्र जरी असलं, असं अर्पण केलेलं आहे, त्या दादोसाने स्वतःच्या ठिकाणी अर्पण करून घेतलं आणि आम्हाला वाहिलं, तरी पण आम्ही धुवून घेऊ, परंतु ते वस्त्र आम्ही वापर करू. तर हे जे चरित्र आहे तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या वाचनिक मंडळीपर्यंत शेअर करा. नवीन दर्शक कोणी आले असतील आणि त्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा. म्हणजे मी स्वामींचं चरित्र अपलोड केलं की सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि सर्वप्रथम तुम्ही स्वामींचे चरित्र ऐकू शकाल. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या एका नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंडवत हो.